हां, पण एक गोष्ट आज एक गोष्ट मान्य करावी लागेल की कुठलाही प्रयत्न न करता उद्धव ठाकरे हे मुस्लिमांचे नेते झालेले आहेत. कारण मुस्लिम, ज्याला मुस्लिम व्होट बँक म्हणतात, त्यांचं एक साधारण मेंटॅलिटी अशी असते की भाजपला हरवेल अशा उमेदवाराला आणि पक्षाला मतं द्यायची. त्यामुळे आज अधिकाधिक भाजपच्या हिंदुत्वाला उद्धव ठाकरे शिव्या देतात किंवा त्याच्यावरची सडकून टीका म्हणता येत नाही, ते शिव्याच देतात. टीका सभ्य भाषेत होते, ज्या पद्धतीत ते बोलतात ती टीका नाही आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे आपण जेवढं भाजपविरुद्ध बोलू तेवढी मुस्लिम मतं आपल्या बाजूने येते. आणि मुस्लिम मतं जेव्हा मी सांगतो तेव्हा लक्षात घ्या की 95च्या निवडणुका झाल्या 1995मध्ये, तेव्हा अचानक समाजवादी पक्ष हा मुंबईत मोठा झाला मुलायमचा. कारण मुलायमने राम भक्तांवर गोळ्या झाडल्या होत्या. पण मुलायमकडे गेलेले कोण होते? ते सगळेच्या सगळे 11च्या 11 मुंबईतले मुस्लिम लीगचे नगरसेवक हे मुलायमच्या समाजवादी पक्षात गेले. तेच नंतरच्या काळात कोणाबरोबर गेले? शरद पवारांबरोबर गेले, राष्ट्रवादी काँग्रेस. पुढे त्यातलेच काही लोक उठले आणि ते त्या OICच्या MIM पार्टीमध्ये गेले. तेव्हा तोच गठ्ठा आहे. तो भाजपच्या विरोधात टोकाला कोण जातो त्याच्या बाजूने उभा राहतो. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे तावाने भाजपला शिवीगाळ करतायत. आता काल परवा ते झालं, निवडणूक आयोगाने काय नोटीस दिली, तो हिंदू आणि भवानी शब्द काय तो गाण्यातून काढा. यांनी मोठं पुरस्ही दाखवली की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही ते भवानी शब्द आणि हिंदू शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने सांगितल्यावर काढणार नाही, राहुल गांधींनी सांगितलं तर काढू. बरोबर आहे ना?